महेंद्र चौधरी साहेबांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. भरपूर त्यांचे देखील चांगला कार्य या स्पर्धेमध्ये राहिलं गेलं आणि खऱ्या अर्थाने त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रवीणजी वाघे असतील त्यांनाही देखील आम्ही इन्व्हाइट करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लगेच सामन्याला सुरुवात लगेच करायची आहे. त्यानंतर महेंद्र वाघ चौधरी या ठिकाणी आगमन होते. आपलंही सहर्ष स्वागत. रामा भगत गाडेश्वर, संजय भगत गाडेश्वर, वामन हिंदोळे सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर युवा उद्योजक खऱ्या अर्थाने आम्हाला या ग्राउंड बनवण्यापासून तर आतापर्यंत चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आहे तर महेंद्र चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आपण प्रवीण वाघे आपणास विनंती करतोय आपणही सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चला आपण सामन्याकडे जाऊया. एका बाजूला फणसवाडी संघ आणि त्याच्या विरोधामध्ये या परिसरामधील एक दादा संघ अंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये त्या संघाला पण पाहतोय. गावदेवी चिंचवाडी दोन संघांमध्ये पाटण मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. कॉपरेट करायचा सामना स्पीडअप मध्ये खेळवायचा. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकून झाले पाहिजे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तळट्या सर्कलच्या बाहेर असणाऱ्या 5 शतरक्षकामधला एक तळट्या सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक घेतला जाईल. याकडे लक्ष असू द्या. अंपायर ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल पप्प्यासाठी अडवा बॅटनं स्वेरले बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पप्प्याचा तडाखा. धावा मिळतील 4 आणि 4 धावेने मात्र संघाचा श्री गणेश केला जातोय. पप्प्या पारदी त्याच्या बॅट मधला चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले. सोबतीला जोमा भगत अशी जोर साखळी मैदानाच्या आतमध्ये. राकेश शुगडा गोलंदाजी ट्रॅक वरती. संघाचा वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची गणना सातत्याने या पंचक्रोशीमध्ये केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये त्यावरती आता आक्रमण करायला सुरुवात केल्या. पप्प्या पारदीने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय राकेशच्या विरोधात. अभिले ट्रॅक करत होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. पहा मैदानावरती काय घडलं जाता. नजर हटी तो दुर्घटना घटी. महत्वाची विकेट. पहिला धक्का टीम फणसवाडी संघाला. जोमा भगत बॅक टू द डगआउट. शून्यावरती इथून गोल्डन डकची शिकार ठरली जाता. जोमा भगत बॅक टू द डगआउट. गेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. राजीव पारदी या फलंदाजांना मैदानावरती जरूर पाहतोय. राकेशचा यावेळेचा चेंडू गोल्डन स्पोर्टची सफर राहिली जात्या. वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोल्डन स्पोर्ट वरती चेंडू आपटल्यानंतर चेंडू सरळ स्टँडच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. फलंदाज पप्प्या पारदीला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जात आहे. ज्या पप्प्यानं राकेशच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता त्या पप्प्याला आता 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी थांबवलं जातं. बॅटची टॉपेज लॉंग स्टॉपला अगदी पण पाहिलं होतं. फर्स्ट स्लिपला जबरदस्त प्रयत्न केले होत्या. बॅटची टॉपेज लागली होती मात्र इथून कदाचित शतरक्षकाला बीट करत चेंडू गेला असता तर मग नॉन स्टॉप सीमारेषेच्या पलीकडा हा चौकार पाहायला मिळाला असता. मात्र ते चित्र घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये जिथे विवेक वीरला पण पाहतोय. चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मात्र एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 5 या आकडेवरती संघ पाहायला मिळतात. प्रवीणजी वाघे आमचे जवळचे मित्र अगदी समालोचन क्षेत्रामधील मोठं नाव म्हणून ज्याला सातत्यानं पण त्यांचा आवाज जरूर ऐकत असतो. त्यांचं शुभ आगमन झाला. प्रवीण स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या जानू गुटे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. मॅच कडे जाऊया जिथे सामना मैदानावरती जरूर रंगला जातोय. चिंचवाडी संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय. फणसवाडी या 2 संघांमध्ये ही लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जात आहे. राकेश तयार. राकेशचा चेंडू पाहावा लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ द वन षटक क्रमांक संपला जातोय. पहिला
आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 5 वरती 1 विकेट. विचारतोय बघा ज्याला त्याला. या मैदानावरती आम्ही निश्चित बनवू चिंचवाडी संघाच्या विरोधामध्ये. तर 45+ धावसंख्या बनल्या जातील का आता मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, महत्वाची 1 विकेट. इथे जोमा भगत शून्यावरती बाद झालाय. हे मी तर म्हणेन भरपूर काहीतरी सांगून जाईल इथून पनसवाडी संघासाठी. पहिला चेंडू वेगवान, पंच सांगतील की हा चेंडू खराब आहे. उजव्या यशीच्या बाहेरून जाणार अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त 1 धाव मिळाले जात आहे. एका धाबेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 6. या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातो. गोलंदाजी ट्रॅक वरती विकास वीरला पण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वर त्याला संघाचा कॅप्टन पप्प्याचा पण पाहतोय. बॅटची टॉप एज गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक अगदी चेंडू वरती जात आहेत. शेवटच्या क्षणी चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातोय. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडले जात आहे. रिस्की धाव मैदानावरती देखील कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे वाटचाल करेल. 8 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. विकास वीर इथून चांगली गोलंदाजी केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये. राकेशनं लाजबाग कमबॅकिंग षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला आणि त्याच नंतर कमबॅक जरूर त्याच्या माध्यमात राहिलं होतं. 5 चेंडूमध्ये 1 विकेट त्यानं संपन्न केली. 3 चेंडू डॉट फेकले आणि त्याच एका चेंडूमध्ये 1 धाव त्यानं खर्च केली होती. असं त्याचं षटक राहिलं होतं पहिल्या षटकामध्ये. P1चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यानं हाताळलं होतं. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती विकास वीर पहिला चेंडू खराब आलाय आणि त्याच यावेळेच्या चेंडूवरती 2 धावा गलीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. मेन स्ट्राईक एंडवरती मुख्य संघाचा संगणक घ्या. पप्प्या पारदे आता मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला जाईल का. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके केले जातील का. संघ अडचणीमध्ये सापडला जातोय आणि अडचणीतून दूर केला जाईल का. मिस टायमिंग फटका फसलाय. स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटेम्प्टला चान्स बनला. विकेट किपरनं पकडला जेल आणि संपवलाय फलंदाज पप्प्या पारदीचा खेळ. दुसरा धक्का टीम फणसवाडीला. पप्प्या बॅक टू द डगआउट. लगातारचा दुसरा झटका दिला जातो. इथून जोमा बाद झाल्यानंतर पप्प्या देखील आता मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. आकाश भगत सुबतीला राजू पारदी अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. हरिबाई चौधरी त्यांचा देखील इथून शुभ आगमन झालं. पिंपलवाडी गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व. या पंचक्रोशीमध्ये सातत्यानं त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. असं व्यक्तिमत्व इथं शुभ आगमन त्यांचं होतं. साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पूल करायचा होता. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हरिबाई चौधरी या दादाचं इथे शुभ आगमन जरूर आपण पाहतो. दादा आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅच कडे. पंच सांगतील की चेंडू खराब आहे. आडव्या बाटने खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि इथून मात्र खराब चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एक्स्ट्रा धाव खर्च केले जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. ऑन स्ट्राईक एंडवरती आकाश या फलंदाजांना मैदानावरती जरूर पाहतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलचा फटका सजवायचा होता. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे आणि इथून मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल. पंच सांगतायत अचूक निर्णय दत्ता बसमा सरांचा जरूर आपण पाहतोय. धोतानी गावाचा अष्टपैलू खेळाडू सातत्यानं त्यांना पण पाहतो. आयकॉनची भूमिका अनेक स्पर्धेमध्ये त्यांना निभावलाय. ॲज अ माइंड मास्टर विकेट किपर आणि कॅप्टन म्हणून त्याची गणना सातत्यानं पण पाहतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना कॅप्टनची भूमिका अनेक वेळा स्वीकारल्या. असे व्यक्तिमत्व सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि तितका दमदार या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना पण पाहतो.
कव्हर ड्राईव्हचा फटका ऑन द कार्पेट मिड विकेटला चेंडू रिलीज केला जातोय. राजूला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं महत्वाचं, त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. संघ अडचणीमध्ये सापडला जातोय आणि तिथून मात्र मोठाले फटके खेळणं आता तितकाच महत्वाचं असेल मित्र म्हणून टीम फणसवाडी संघासाठी. संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातोय. वैयक्तिक विचार केला आता राजू खेळतो योग्य धावसंख्येवरती. त्यानं 3 चेंडूचा स्पेल केला. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. मिड ऑफ मध्ये चेंडू रिलीज होतोय. 2 शतरक्षक चेंडू मागे येतात तोपर्यंत मात्र 2 धाबा देखील कंप्लीट. खराब थ्रो, एक्स्ट्रा थ्रोच्या धाबा मित्र म्हणून भरपूर महागात पडल्या जातील टीम चिंचवाडी संघाला. चारी बाजूला अनुकूल असलेलं मैदान, भरपूर सारी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून याच मैदानासाठी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाल्या. तसं मात्र मित्रमंडळींनी स्पर्धेचा विचार केला तर अगदी असं वाटत होतं की अद्यापही मैदान सुकलं नाही असं वाटत होतं. मात्र तरी देखील आयोजकांनी इतकी मेहनत घेतल्या की मैदानावरती माती देखील त्यानं टाकली आणि त्याचनंतर खेळपट्टी देखील बनवण्यासाठी भरपूर मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचनंतर यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली जाते. आजची दुसरी रात्र या स्पर्धेमधील आपण पाहतो आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये लढला जातो. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही निश्चित सांगू इच्छितो, एका साईडला गावदेवी चिंचवाडी विकासवीरची सेना आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे गावदेवी फणसवाडी अर्थातच पप्प्या पारदीची सेना अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावरती विलास कांबळे आलाय गोलंदाजी मार्कवरती. विलास हा ट्रॅकर बॉल त्यावरती शेवटच्या क्षणी चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. असं वाटलं होतं की हा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय की काय, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तिकडे आपण क्षेत्ररक्षक पाहिलं होता आणि त्यांच्या माध्यमातून अगदी मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जातो. मिळेल एक फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती 14 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 14 बनल्यात अद्याप या षटकामधील 5 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता, अगदी असं वाटत होतं की चेंडू सोडून दिला जातोय पण नाही, या चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. गुडलेन स्पोर्टचे जास्तीत जास्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं महत्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विलास कांबळे या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅटशी टॉप एज स्टॅनच्या मागे चुका, बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. बऱ्याच उशिरा नका होईना मासा नॅचरल गेम दाखवणार. आकाशच्या बॅटमधून चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 18 वरती संघ पोहोचलाय. चौकाराच्या मदतीने संघ 18 वरती पोहोचला जातो. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना कालची पहिली स्पर्धा पहिले मॅच आपण पाहिली होती लो स्कोरिंग सामना. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ मध्ये चेंडू रिलीज होतो. नोमा स्टार्ट मध्ये चेंडू लॉन्च झालाय तोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिट द विकेट आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. 20 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 20 वरती संघ पोहोचलाय. उर्वरित तिसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स. मिस टायमिंग फटका फसलाय हवेमध्ये. स्वतः गोलंदाज येतो बॅक टू द बॉलर. पकडलाय जेल संपवलाय. आकाश भगतचा खेळ धक्का क्रमांक 3 गावदेवी फणसवाडी टीमला. आकाश भगत बॅक टू द डगआउट. लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांचा वादली खेळ संपलाय आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 धावा 3 विकेट.
हॅलो. जय श्रीराम धुधानी संघाचे संघनायक आणि वारदोली साहिल संघाचे संघनायक आपला शेवटचा पुकार नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं बघा. जय श्रीराम धोधानी संघाचे संघनायक आणि वारदोली संघाचे संघनायक या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. आणि त्यानंतर शेवटचा सामना पहिल्या फेरीचा रानसई सोयलचा संघ आणि चांदखेड मावळ पुणे हा शेवटचा संघ असेल. या ठिकाणी वारदोली संघाचे संघनायक आलाय तर धोधानी संघाचे संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओर टू अमोल. थँक्यू. चला धोधानी संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी लगेच यायचा. वारदोली संघाचा कॅप्टन आला गेला. षटकामध्ये पहिला चेंडूवरती महत्वाची विकेट ज्यानं संपन्न केल्या. राजन मैदानावरती दाखल झाला. आल्या आल्या मोठा फटका पाहायला मिळतो लॉंग ऑन मध्ये. वन बाउंस चेंडू अडवला जातो. विकास वीरला पण जरूर पाहतो. लॉंग ऑन मध्ये शतरक्षण तैनात केला जातो. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करतोय. 23 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळतोय. मात्र इथून फायटिंग स्कोर 30+ धावसंख्या बनवायच्या असतील तर मला आक्रमण आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. एखाद दोन बिग हिट इथून जर लगावल्या तर चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. मोठे फटके लागू दिले जात नाही. राकेशचं पहिलं षटक 5 धावसंख्येचं होता. विकास वीरनं फेकलेलं षटक अवघ्या 8 धावसंख्येचं होता. आणि विलास कांबडीचं षटक 9 धावसंख्येचं होता. आता बाबूराव आलाय मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक पाहायला मिळतो. मिस टायमिंग फटका पसलाय. फर्स्ट स्लिपला शतरक्षक तिसऱ्या अटेम्प्टला चेंडू मात्र कॅरी केलाय. विकेट संपन्न केली जाते. अजून एक झटका लागला जातोय. गावदेवी फणसवाडी संघाला फलंदाज रमेश बॅक टू द डगआउट. चला धोधाणी संघाचे कॅप्टन श्रीराम धोधाणी संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच जॉईन व्हायचा आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. चला धोधाणी संघाचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे. षटक संपण्याच्या अगोदर आपण टॉस साठी मुख्य बासपीठावरती यायचं. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मॅच कडे जाऊया. जिथे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. करणला पण पाहतोय त्याला बीट केला जाता. अजून एकदा डॉट चेंडू फेकला जातो. क्या बाद आहे. उर्वरित या षटकामध्ये जर आपण पाहायला वरत तर 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत 2 विकेट या गोलंदाजाच्या ज्या नाबावरती राहिलेत. अंतिम टार्गेट सेट बॉल. अब्ठी बार चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ द ओव्हर पहिला डाव इथे संपलाय. आणि पहिल्या डाबामध्ये मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फाईट करत असताना फलंदाजी करत असताना फणसवाडी संघानं धाबा बनवला 23 धाबा. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची गरज असेल गावदेवी चिंचवडे टीमला. हॅलो. चला जय श्रीराम धोधानी संघाचे संघनायक आणि वारदोली संघाचे संघनायक नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. वारदोली संघाचे संघनायक आलाय. जय श्रीराम धोधानी संघ अर्जुन गुटे यांचा संघ आज या ठिकाणी खेळेल. नाणेफेक या ठिकाणी संपन्न होत आहे. नाणेफेक करण्यासाठी मी महेंद्र चौधरी आपणास विनंती करेन. आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी संपन्न करायचे. आजच्या दिवसातील हा 4था सामना असेल. आणि यानंतर मात्र जोडले जातील प्रवीणजी वाघे त्यानंतर बाळू चौधरी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नाणेफेक आपण पाहिली तर धोधानी संघानं आपला निर्णय का असेल फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी आम्ही थोडंसं बोलण्यासाठी थांबवतो. स्वर्गीय राजेंद्र बेल्या जनू गुटे ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळवत आहोत. या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? खूपच चांगलं नियोजन असं डिंगडॉंग संघाकडून होत आहे आणि खूप आनंद होत आहे. एवढ्या मोठ्या मॅचेस आपल्या ह्या जवळच्या ग्राउंडवर होत आहेत. निश्चितच आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा एक आगळा वेगळा निर्णय घेतलाय. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. फलंदाजी निवडण्याचा नक्की कारण काय असेल? निश्चितच आगळा वेगळा निर्णय होता. काय बोलावं सुचेना असं झालं. मात्र यानंतर या ठिकाणी जोडले जातील व्हाईस ऑफ वल्लभ प्रवीणजी वाघे. त्यानंतर आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करूया. बघू खऱ्या अर्थानं
आम्हाला ग्राउंड बनवण्यापासून तर आतापर्यंत फार चांगलं योगदान टावरवाडी गावचे युवा उद्योजक महेंद्र चौधरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मनोज चौधरी आपणास विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते या ठिकाणी महेंद्र चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान आपण करूया. त्यानंतर मोर्या ग्रुपचे खजिनदार बाळू चौधरी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आपण पाहू शकाल मोर्या केबल नेटवर्कचे ओनर अर्जुन घुटे आणि खऱ्या अर्थाने त्यांची टीम आता या ठिकाणी खेळेल, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी बाळू चौधरी आपणास विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपलाही सन्मान डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानू गुटे स्मृती चषकामध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपला सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण बाळू चौधरी पंजाब नॅशनल बँक कर्मचारी मोर्या ग्रुपचे खजिनदार म्हणून सातत्याने आपण त्यांच्याकडे पाहतो, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर अर्जुन गुटे मोर्या केबल नेटवर्कचे ओनर जय श्रीराम केबल नेटवर्कचे ओनर आहेत. वायफाय सुविधा आपल्या संपूर्ण या परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, त्यांचाही सन्मान डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स प्रवीण वाघे यांच्याकडं. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिक्या शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राच्या हृदयदेव शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्लेगडाचे कुलस्वामिनी आई एकवीरा चरणी नतमस्तक होण्या स्पर्धेला मात्र इथं सुरुवात करूयात. अगदी इथं पहा मैदानाच्या आतमध्ये यावली जबरदस्त शॉट सिलेक्शन, बॉल साईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे थांबणार नाही, नॉन स्टॉप लॉंग स्टॉप बॉल सीमा रेषा पार येतोय चौकार. त्यांच्या अगेन चिंचवाड याच्यामध्ये फाईट आपला पाहायला म्हणत्या फटका हवामध्ये फटका फसलाय, विकेटची नामी संध्या इथनं विकेट मिळाला गेलं मागच्या बॉलवरती. अगदी आलेला शानदार चौकार आणि त्याच्या नंतरचा मिळालेला विकेट फलंदाज बाद झाला तो म्हणजेच सलामीवीर यशवंत कांबडी. बॅक टू दी डगआउट, पहिला करारा झटका चिंचवाडी टीमला. अगदीच जर आपण पाहिलं तर एक शानदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण जर पाहत तर डिंगडॉंग ग्रुप आयोजित इथं आपण पाहिलं तर स्वर्गीय राजेंद्र जानू घोटे स्मृती चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर मागच्या पर्वामध्ये राजेंद्रला आपण पाहत होता, परंतु काही कारणास्तव काळाच्या पडद्याआड इथं मात्र आपल्या सर्वांपासून दूर गेला. अगदी खूप साऱ्या भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीने आपण पाहता. इथं मात्र क्षेत्ररक्षक दूर बनणं राजेंद्रला आपण पाहता बॉलला अडवलं जाईल डीप मध्ये आणि तिथनं जर पाहिलं तर यावेळी धाबा कंप्लीट झाल्या. टोटल 3 गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं शानदार स्पर्धा आयोजक त्याने घेतलेली अगदी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र कालची पहिली रात्र आजची दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. 10चा लॉट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं चेरवली संघ विश्वनाथचा संघ टॉप 6 मध्ये दाखल झाला. पहा इथनं अजून एक चेंडू अगदी शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल चालला अगदी डीप मध्ये, बॉलला उचलला झाला आणि तिथे मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. डेफिनेटली दूरवरचा थ्रो पाहायला मिळाला. तिथनं पाहिलं तर गोलंदाज सचिन पारदे आपल्याला पाहायला मिळतो स्टॅक हँड वरती बॉलिंग ट्रॅक वरती अगदी जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यशवंत कांबडी बाद झाला. त्याच्या जागेवरती जनार्दन चौधरी दाखल झाला गेला. किसन वीर आणि जनार्दन यावेळी पहा बॉल यस ऑफ स्टिकच्या बाहेर चालला. इट इज अ वाईड बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 4 ओव्हरचा सामना. टार्गेटचा विचार केला तर इथनं मित्रांनो 24 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजेच गावदेवी फणसवाडी टीमनं. यावेळी पहा फटका देखील गॅप मध्ये
अगदी क्षेत्ररक्षक जागेवरती दर्शक बनले गेलेत. बॉल जाईल गोळीच्या वेगानं एक्स्ट्रा कव्हर रिजन डीप मध्ये सीमा रेषा पार येतोय दमदार चौकार. पाचनं टोटल धाबा धापटल्यावरती जमा झाल्या आतापर्यंत 16 धाबा पहा 24 धाब्यांची गरज आणि अजूनही जर पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. इथनं जर पाहिलं तर गावदेवी फणसवाडी संघ पहा ज्यावेळी टॉस जिंकला ना चिंचवाडी संघ तिथनं डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला, गोलंदाजीचं वर्चस्व दाखवलं आणि गावदेवी फणसवाडी संघात थोडंसं अडचणीमध्ये ढकल केला. परंतु बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल. येणारे बॉल 18 आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. क्रिकेट हा अनुच्छेदाने भरलेला केला. जर आणि तरला क्रिकेटमध्ये मान सन्मान दिला जात नसतो. इथे पहा हा बॉल मी म्हटलं क्रिकेट हा अनुच्छेदाने भरलेला केला. बॉलिंग ट्रॅक वरती हा दुसरा ट्रम्प कार्ड गावदेवी फणसवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच बाळू पारधी. इथं मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण बॉलिंग ट्रॅक वर दाखल झाला. गोलंदाज तयार. यावेळी पहा स्क्वेअर कटचा मारा करायचा डीप मध्ये क्षेत्ररक्षक करण त्या ठिकाणी पोहोचलेत. पाला उचलला जायला आणि एकदा बालिया जरी सिंगलचा प्रयत्न झाला तरी देखील आपण पाहिलं तर चिंचवाडी संघ अगदी सहजरित्या जिंकू शकतो हा सामना. परंतु इथनं जर विचार केला तर अजूनही येणारे बॉल असतील ते म्हणजे 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. पहा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. परंतु इथनं चिंचवाडी संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळायचा होता हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. येस पंचांचा इशारा. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू दर्शवला जातो पंचांकडनं. आज डेफिनेटली पहा मित्रांनो प्रकाश झोतातील नाईट रजनी स्पर्धा खूप जास्त मेहनत पाहायला मिळाली या स्पर्धेसाठी. आणि आज जर विचार केला मित्रांनो तर आज पनवेल तालुक्यामध्ये या स्पर्धेचं आवर्जून नाव घेतलं जातं. ती स्पर्धा आपल्या समोर आली आहे. यावेळी मात्र पहा फटका हव्यामध्ये मिस टायमिंग झाला कारण चेंडू खाली जाईल तिथे झेल सुटला गेला आणि तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला आणि 2 धाबा इथे सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळाला. या 2च्या मदतीने धाबसंख्या पुढे चालली आहे चांगल्या स्थितीमध्ये. आपण पाहता इथनं चिंचवाडी संघ जाऊन पोहोचला. टोटल 20 धाबा धापटल्यावरती विजयासाठी 24 धाब्यांची गरज. इथं चिंचवाडी टीमला थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला. गावदेवी फणसवाडी संघ गोलंदाज बाळू बॉलिंग ट्रॅक वरती अक्रॉस बॅटेड. परंतु इथनं हा बॉल विकेट किपर झोमा भगतच्या हातामध्ये जाईल आणि तिथनं डॉट बॉलची समाप्ती पहा मित्रांनो. अजूनही 4 धाब्यांची गरज. 20 आकडा गाठला. इथनं चिंचवाडी संघाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये चिंचवाडी टीमची. यावेळी पहा फटका लाजवाब आहे परंतु इथे फ्लाइट स्ट्रोक झेल पकडला जाईल पप्या पारदीच्या माध्यमातून. मात्र इथनं मात्र फलंदाज बाद होईल तो म्हणजे सलामी वीर विकास वीरच्या पारीचा दुसरा करारा झटका. इथनं मात्र चिंचवाडी टीमला बॅक टू दी डगआउट विकास. मित्रांनो आपण जर पाहिलं तर डिंगडॉंग ग्रुप धोतानी आयोजित स्वर्गीय राजेंद्र जानू घुटे स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतं. अपाट मेहनत आमचे नारायण चौधरी सर असतील, गुड्डू चौधरी, मोहन चौधरी, मनोज चौधरी, संभाजी चौधरी, मंगेश चौधरी, दत्ता भस्मा अगदी यांच्या माध्यमातून घेतलेली अपाट मेहनत. विजयी फटका बॉल चालला फाईन लेगला आणि पाहता इथनं या चौकारानं अगदी विजय घोषित केला जाईल आणि सामना जिंकला चिंचवाडी टीमनं. यस अभिनंदन चिंचवाडी संघ. आणि पाहता इथनं मात्र व्हेरी व्हेरी अडलक गावदेवी फणसवाडी टीम डीजे. आज डेफिनेटली पाहता इथनं अगदी सामना संपला गेला. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला. चिंचवाडी संघाने सामना जिंकला. विजयी संघाला अगदी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि परासल संघाला अगदी आपण पाहता या स्पर्धेच्या वतीनं विश ऑल द बेस्ट. सामना अप्रतिम आपण जरूर कव्हर केला. थोडीशी धावसंख्या कमी पडली. इथनं जर विचार केला तर शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी आयोजित स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी ट्रॉफीमध्ये मित्रांनो गावदेवी फणसवाडी संघ 3rd प्राइजचा मानकरी झाला होता. थँक्यू सो मच. आयोजक कथन वतीनं अगदी त्यांचा देखील मी खूप सारे धन्यवाद देतो. डिंगडॉंग ग्रुप धोदानी आयोजक करते स्वर्गीय आणि त्यानंतर
या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वर्गीय राजेंद्र जानू घुटे स्मृती चषकामध्ये आम्हाला अगदी 2 शब्द आमचे समालोचक